पाहू शकता आपण एका अफलातून चेंडू हाताला जातोय, फलंदाज त्रिफळाचीच्या स्वरूपात होतोय बाद. जर पाहिली ना संदेश तर एक लॉलीपॉप डिलिव्हरी होते आणि पुरेपूर त्याचा स्वाद घेतला जातोय, चेंडूला स्विंग केलं जातंय, सीमारेषे बाहेर षटकार. अजून एक तडाखा, हा चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. निश्चित इथं मात्र आपण पाहिलं तर
गोरखनाथ यांच्या बॅट मधून एक चांगला फटका चौकार येतोय. आपण जर पाहिलं तर मागच्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाल्यानंतर एक मानसिक दबाव जरूर होता गोरखनाथ यांच्या, कारण एक फामत असलेला फलंदाज ज्या वेळेस अशा अवस्थेमध्ये बाद होतोय तेव्हा कुठेतरी त्याचा दडपण असतो, परंतु त्या दडपणाला जुगार ते चौकार खेचून काढला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1/18 या अंकावरती लागली जाते. स्वर्गीय बालासेठ प्रतिष्ठान भिनार या संघाच्या माध्यमातून. यावेळेस नवनाथ येते गोलंदाजी मार्क वरती, जिथे 18 धावा खर्च झाल्या. त्या धावांवरती रोख लावण्यासाठी, आला घालण्यासाठी, गतिरोधक लावण्यासाठी पाहूया गोरखनाथ किती कारगर ठरतोय या धावा अजून વધારण्यासाठी. नवनाथ मात्र गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. तर चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे. इताडे संघ प्लीज. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती यावेळेस विकेट घेण्याचा प्रयत्न इथं मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. निर्धावची होते सांगता. सुरुवात खूप चांगली करत असताना पाहायला मिळते नवनाथ. निश्चितच आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी जास्त धावा खर्च झाल्या होत्या, त्याच्यावरती आला घालणं गरजेचं आहे, त्या थांबवणं गरजेचं आहे. अचूक टप्पा लाईन लेन आत्मविश्वासाने कंजूस भरी गोलंदाजी करावी लागेल या ओव्हरमध्ये, पाण्यासारखं राहील. भगवान यावेळेस विकेट करण्याचा जरूर प्रयत्न होता, हलकीशी अपील सुद्धा केली परंतु पेटाळून लाभली. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 लॉस ऑफ 2 विकेट्स. शरद आणि सुधीर आपण पाहतो हे फलंदाज बाद झाले. सुधीर मात्र स्वस्तात बाद झाले, परंतु शरद याने चांगली कामगिरी केली. 2 मोठे फटके षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. खूप आनंद झाला ज्या वेळेस असे फटके खेळले जात आहेत, त्यावेळेस नयन सुख काय असतं ते दाखवून देत असताना इथं मात्र नवनाथ पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय आणि इथं मात्र पाहूया काय घडतंय. आणि चेंडूला अडवलेला आहे. या ठिकाणी पाहायला मिळतंय एक धाव कंप्लीट होते. निश्चितच खूप चांगला फटका होता, अधिक उंची गाठली होती आणि प्रयत्नही खूप चांगला. क्षेत्ररक्षणादरम्यान आपण पाहिले तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या ठिकाणी शुभागमन आत्ताच झालेले सन्माननीय योगेशजी गुळवे साहेब यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सेवा भावी संस्था याच्यासाठी तब्बल 5,000 रुपयाची रोख रक्कम दिलेली आहे. मंडळाच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद. वेलकम 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 सर. या दरम्यान आपण पाहतोय की 4 धावा वसूल केल्या जात आहेत. निश्चितच एक आमारे एक तुम्हारे असं मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळते. एका बाजूला एक चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, तर दुसऱ्या बाजूला चांगली फटकेबाजी, म्हणजे क्रिकेटचं सौंदर्य या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथंही हा फटका खूप चांगला सजवत असताना पाहायला मिळालं. खास करून आपण विचार करतोय की स्ट्रायकर फलंदाज गोरखनाथ भोईर यांच्या माध्यमातून हा दुसरा चौकार. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पॅकेट बडा धमाका. यावेळेस अजून एक तडाखा. पाहूया काय घडतंय इथं. चेंडू मात्र सीमा पार हवाई सफर करत असताना षटकार.
या वन साइडची हिरोची भूमिका गोरखनाथ भोईर इथं मात्र घेत असताना पाहायला मिळते. 2 चौकार 1 षटकारच्या सहाय्याने आपण जर पाहिलं तर 16 धावांवरती खेळतोय. सांघिक स्कोअरवरती नजर टाकली तर 31 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. क्या बात आहे. आपण जर पाहिलं तर शरद यांनी चांगली सुरुवात करून दिली आणि त्याला मात्र चालना देत असताना गोरखनाथ भोईर खूप चांगली फलंदाजी करतोय. पुढील चेंडू या वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुढे सरसावून मारण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु चेंडू पटल्यानंतर अधिक वेगाने सरसावतोय. इष्टकाच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि षटक क्रमांक इथं मात्र आपण पाहतोय दुसरं होतं. एक कंप्लीट धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात जमा केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर 13 धावा या दुसऱ्या ओव्हरमध्ये जमा करताना पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये सुद्धा एक चौकार षटकार, मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 2 षटकार. निश्चितच आपण जर पाहिलं तर जी धावसंख्या गती आहे त्याहून अधिक धावसंख्या धावफलकावरती जमा करताना पाहायला मिळतात. परंतु आज काही इनिंग आपण अशा पाहिल्या की सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये अधिक धावा जमल्या जातात, त्यानंतर कुठेतरी गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतात. तसंच आपण पाहिलं की खांडपे संघाच्या एक मॅचमध्ये आपण पाहिलं तर 33 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या आणि आपण पाहिलं तर नंतरच्या 2 ओव्हरमध्ये अतिशय कमी धावा लागल्या गेल्या. परंतु इथं जर पाहायला गेलं तर भिनार संघाच्याही जर विचार केला तर 31 धावा लागल्या गेल्या तर 2 ओव्हरमध्ये, आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारेल याकडे निश्चित लक्ष राहील. यस सॉरी 3 ओव्हरचा सामना आहे, याची नोंद घ्यायची आहे, कारण इथनं जे पण सामने होतील त्या सर्वही 3 षटकांचे राहतील. वेळे अभावी आपल्याला या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागलेला असा कमिटीचा निर्णय आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक सामना हा 3 ओव्हरचा असेल. या वेळेस प्ले डाऊन यस हिट आउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज होतोय बाद. निश्चितच आपण व्यासपीठावरती पाहतात निंबवली गावचे सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय योगेशजी गुलवे साहेबांनी सुद्धा सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. निश्चितच आपण पाहतोय कुठली इव्हेंट स्पर्धा असली त्याला जर सहकार्याचा हात असेल तर त्याचा इथं मी तर म्हणेन त्या स्पर्धे असो किंवा कार्यक्रम असो त्याला खूप उंची गाठली जाते. आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यातून जो काय आपल्याला जर निश्चितच आपण जर पाहिलं तर पंचांनी कोणावरती अन्याय घ्यावा म्हणून कमिटीशी संपर्क साधून विचारविणी केलेला आहे. फलंदाजीचा मात्र बाद झाला. यस कमिटीच्या माणसाने जर तुम्हाला हिरवा कंदील दिला तर यस ते खेळाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. या वेळेस आपण पाहिल्या तरी चांगला चेंडू हाताला जातोय. निर्धावची होते इथं मात्र सांगता. या वेळेस कार्पेटच्या साने चेंडू ऑन साइडला येतोय. इथं मिस फील्ड पाहायला मिळतोय. बॅकअप नाही, चेंडू सीमा पार येतोय चौकार. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा 3 षटकांचा मित्र सामन्याने खूप चांगली धावसंख्या धावफलकावरती जमा केलेली आहे आतापर्यंत. स्वर्गीय बालासेठ प्रतिष्ठान भिनार या संघाने गोलंदाज टाळवतोय गोलंदाजी मार्क वरती. निश्चित आपल्या फॉलोतूरमध्ये काहीतरी चुकी नव्याने पुन्हा एकदा कामाला सुरुवात.
मित्र, जीवन असो की खेळ असो, समोर आपल्याला जर चुकी दिसत असेल तर एक पाऊल मागे या, नव्याने सुरुवात करा, जेणेकरून होणारा काम जो आहे तो सुरळीत होईल. पाहूया पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाज संजय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस विकेट करण्याचा जरूर प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असा येत नाही. शरीराचा इथं मात्र वेध घेतला जातो, पंचांच्या माध्यमातून लेग बायचा इशाराही केला जातोय आणि एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जी आहे ती 36 या अंकावरती जाऊन पोहोचते. बीबी स्पोर्ट इताडे या संघाची फलंदाजी ही विसरून चालणार नाहीये. चांगले फलंदाजा भरणा आहे, कमीत कमी 40+ धावसंख्या तरी असणं गरजेचं आहे. आणि फाईट करण्याची जी हिंमत, ताकद, जिद्द जी दाखवत आहेत ना, ती खेळामध्ये खूपच चांगली मानली जाते. खेळामध्ये हार जीत पराजयाचा विषय जरूर आहे, परंतु ते खेळाकडे तुम्ही कुठल्या नजरेने पाहता ते खूप महत्त्वाचं आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहिलं तर फुलटॉस डिलिव्हरी होती, हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाहीये. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि इथं मात्र पाहिलं तर आपण थर्ड मॅनच्या रिझनमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. 37 लॉस ऑफ आपण 3 विकेट्स पाहतो ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अप्रतिम हवाई सफर, चेंडू जातो सीमारेषा बाहेर, षटकार. खांडपे वर्षे इताडे आहे. इताडे संघ खेळतोय आणि खांडपे संघ प्रत्यक्षात आहे. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. स्वर्गीय बालासेठ प्रतिष्ठान भिनाऱ्या संघाला विनंती आहे, खूप चांगली फलंदाजी आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. निश्चितच 3 षटकांमध्ये 43 धावा जमून 44 धावांचं लक्ष बेबी स्पोर्ट इताडे संघासमोर ठेवलेलं आहे. आणि या 44 धावांचं पाठलाग करत असताना कशा प्रकारे दमछक उडेल किंवा या धावा थांबवण्यासाठी, डिफेन्स करण्यासाठी जी मेहनत चिकाटीने खेळ करावा लागेल, तो खेळ कशा प्रकारे होईल या ऐकूया माझे सहकारी समालोचक मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे यांच्या आवाजाने. फोर्टी 44 धावांचे लक्ष्य आहे. थँक्यू व्हेरी मच मनोज ठाकरे. चला स्पीडअप करा. तीन ओव्हरची ही मॅच मात्र नक्कीच 3 ओव्हरमध्ये 43 धावा ठोकल्या गेल्यात. 44 धावांचे लक्ष्य आहे आणि या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल.
पहिलाच बॉल अनपेक्षित उचली घेतली आहे त्या ठिकाणी. चेंडू तर मात्र भरपूर चांगला पाहायला मिळाला, निर्धाव केलाय. 44 धावांचं लक्ष आहे बेबी इताडे टीम समोर. प्रभाकर भोईर गोलंदाज पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. मोहन त्या ठिकाणी आहे. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद. अतिशय सुरेख झेल चांगलं जज केलं शेवटपर्यंत बॉलला भगवान गुलबी या क्षेत्ररक्षकाने. आणि त्यानंतर मात्र एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजून एक गडी त्या ठिकाणी बाद झालाय बीबी इताडे टीमचा. नवीन फलंदाज विकी मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज सुधीर भोईर षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल यस
त्या दरम्यान टॉस या ठिकाणी उडवला जातोय. शिवनेरी आमने विपक्ष भावाले या दोन टीम मध्ये. सीताराम दादा गुलबी यांच्या शुभ हस्ते हा टॉस त्या ठिकाणी उडवलाय. टॉस टीम भावालेच्या कॅप्टनने जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मॅच जी आहे 3 ओव्हरची आहे. अजून एक चांगला बॉल सुधीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी प्रभाकर भोईर आणि त्यानंतर मात्र सुधीर देखील करतोय. दरम्यान HR स्पोर्टचे प्रोप्रायटर किरण पाटील अर्थातच गजाने तो मजाने यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या संपूर्ण टुर्नामेंटसाठी यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल स्पॉन्सर झाले आहेत. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल स्लोवरचा वापर वेग परिवर्तन केलं होतं मात्र फुल टॉस बॉल फुल टोल वसूल करू शकला नाहीये फलंदाज. फक्त एकच धाव मिळेल या बॉलवर. यानंतर अजून एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. भावाले विपक्ष आमने. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मात्र यष्टीरक्षक विलास गुलवी चुकी करतोय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल सुधीर भोईर पुन्हा एकदा बोलतोय. या वेळेस बॉल पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळते. वाईट बॉल आहे. यष्टीरक्षक बीट झाला त्यावर देखील एक धाव आली आहे. अर्थातच 2 धावा या ठिकाणी मिळतील. सुधीर भोईर पुन्हा एकदा. तेरा धावा धावफलकावर झाल्यात. यावेळी 6व्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. हरेश त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. यस फलंदाज बाद. धावफलकावर आहेत. आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू 30 धावांची आवश्यकता. हनुमान भोईर गोलंदाज झालाय. पहिला बॉल पायावर आदळलाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. पाच चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे बेबी इताडे टीमला.
षटकातील पुढचा बॉल हनुमान भोईर पुन्हा एकदा बोलतोय. त्यावेळेस हा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. तब्बल 44 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय बीबी इताडे टीमच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक चांगला बॉल गोलंदाज हनुमान भोईरच्या माध्यमातून. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. हनुमान पुन्हा एकदा. 4 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबाट्यावर विजयाच्या समीप टीम भिनार. यावेळेस हा बॉल आडव्या बाटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक गोरखनाथ भोईर डीप मिड विकेटला चेंडू उचलत आहेत. चांगलं प्रदर्शन टीम भिनारचं आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी देखील चांगली झाली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. हनुमान भोईर गोलंदाज बोलतोय. षटकातील पुढचा बॉल. अजून एक चांगला बॉल. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. उर्वरित काही बॉल्स ची फॉर्मॅलिटी कंप्लीट करायची आहे टीम भिनारला. पहिली मॅच जी आपण पाहिली टीम खांडपेला नक्कीच हरवलं होतं आणि त्यानंतर मात्र बीबी स्पोर्ट इताडे टीमला देखील या ठिकाणी पराभूत करण्याच्या दिशेने वाटचाल आपल्याला पाहायला मिळते टीम भिनारची. षटकातील पुढचा बॉल. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि अशा प्रकारे संघ जिंकला या ठिकाणी स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. यस, गजा नाही तो मजा नाही. किरण पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण टुर्नामेंटसाठी बॉल स्पॉन्सर झाले आहेत. HR स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत. तुम्हाला जर ट्रॉफीज कलेक्शन पाहायचं आहे तर नक्कीच तुम्ही HR स्पोर्टला व्हिजिट देऊ शकता. नक्कीच तुम्हाला बॉल बॅट ट्रॉफीज क्रिकेटचं कोणत्याही प्रकारचं साहित्याची गरज आहे तर मग तुम्ही एकदा व्हिजिट नक्कीच द्या HR स्पोर्ट. मॅन ऑफ द मॅच. 6 चेंडू ठोकल्या 16 धावा. नाव आहे गोरखनाथ भोईर. व्यासपीठावर आपल्यामध्ये सुदाम पाटील उपस्थित आहेत. रणवीर बैलाचे मालक. आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन गोरखनाथ भोईर या सन्मानित करायचं आहे. चला टीम भाफालेचे कॅप्टन आपण आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. गोरखनाथ भोईर या 6 चेंडू 16 धावा ठोकल्या. आपल्या टीम साठी मॅन ऑफ द मॅच ठरलाय. सुदाम पाटील विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे गोरखनाथ भोईरला. चला लगेच आपण क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. त्याचबरोबर पंचाने विनंती आहे की आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे कारण आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. वेळ खूप कमी आहे. सर्वांना विनंती आहे की ही स्पर्धा सर्व आपणांसाठी राबवण्यात आलेली आहे. त्या कारणास्तव सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सहकार्याचा हात जो आहे तो पुढे करायचा आहे. आमने संघाला विनंती आहे की आपली सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण टॉस करतोय लगेच त्या ठिकाणी इताडे विपक्ष खांडपे या दोन टीम मध्ये मंडळाचे विद्यमान सचिव सीताराम गुलवी दादांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी उडवतोय.
या सुधीर भोईर देखील जॉईन झाल्या आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी उडवतोय. टॉस जिंकला त्या ठिकाणी टीम खांडपेच्या कॅप्टनने. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे तर गोलंदाजीसाठी बीपी इताडे टीमला इन्व्हाइट केलंय. जयेश भोईर आपण या ठिकाणी संपर्क साधा. चला आमने संघ थोडासा घाई करून आपल्या डगआउट मध्ये जाऊन बसायचं आहे प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये थांबायची आहे. बाकीच्या खेळाडूंनी लगेच आपल्या डगआउट मध्ये जाऊन बसायचं आहे. इताडे संघ निश्चितच त्या डगआउट मधून या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतंय. याच्यानंतर त्यांना पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये पाहणार आहोत.